नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट व इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट आलं पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इकडे आता काव्या नंदिनीला सांगत असते की आपण आपल्या घरी जाऊयात, पण नंदिनी ही तिला समजावून सांगते. तर दुसरीकडे मंजू, रम्या आणि वसू या तिघीसुद्धा मजा घेत असतात नंदिनी, पार्थ, काव्या ह्या चौघांच्याही आयुष्याची. तर दुसरीकडे बाबा हे आईला समजावून सांगत असतात की आपण आपल्या मुलांना वेगळं होण्याचा पर्याय सुचवूया, पण आईला बाबांचा हा पर्याय पटत नाही आणि मग ती त्यांना सांगते की आपण असं काही करायचं नाही. आता नेमकं काय काय कसं कसं घडणार हे सगळं तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे आई आणि नंदिनी दोघीजणी फोनवर बोलत असतात. आई ही नंदिनीला विचारत असते की बाळा, तिकडे सगळं तू कसं ग निभावून नेतीयस? त्यावर नंदिनी ही आईला सांगत असते, आई अगं कसं निभावून नेतीये म्हणजे मला जर कोणी काही बोललं तर मी त्याला उलट उत्तरच देत नाही आहे. सगळं गुपचूपपणे फक्त ऐकून घेते आणि शांत राहते. मग काय सगळं निभून जातंय की. त्याबरोबर लगेचच पुढे आई विचारते की नंदिनी अगं कसं सगळं जमतंय तुला? आई मी आहे, पण सगळं शहाणपण मात्र तू घेऊन गेलीस. तुझ्यावर मला पूर्ण विश्वास आहे ग बाळा, पण काव्याचं तसं नाही आहे ना. खरंच सांगते, मला तुमची खूप काळजी वाटते आणि आई आहे ना मी, काळजी करण्याचा हक्कच आहे मला. त्याबरोबर लगेच पुढे नंदिनी सांगत असते, आई आठवतंय तुला गौरीपूजन करताना तुम्हाला काय सांगितलं होतंस? तुम्हाला सांगितलं होतंस की सासर हे दुधासारखं असतं, वेळेत नाही तापवलं तर नासतं आणि जर जास्त तापलं तर खराब होतं, उतून जातं. तिखट मिरचीचे हात लागले तर खराब होतं आणि जर कमी आचेवर तापवलं तर उपयोग होत नाही आणि जास्त आचेवर तापवलं तर उतू जातं, साई घट्ट होते. मग काय, आपण जास्त केलं तरीसुद्धा लोक आपल्याला नावं ठेवतात आणि जर काहीच नाही केलं तरीसुद्धा लोक आपल्याला टोचून बोलतातच. मग आपणच सगळं सांभाळून घ्यायचं आहे. तूच म्हणाली होतीस ना, काळजी नको करू, तुझं आणि बाबांचं नाव खराब होईल किंवा तुमचं मान खाली जाईल असं सुद्धा मी काही वागणार नाही आहे. तू फक्त आरूची आणि बाबांची काळजी घेशील ना आई? त्यावर मात्र आता आई म्हणत असते, हो ग बाळा, बरं चल आता मी ठेवते, तुला सकाळी करेन. एवढं बोलून आई आता फोन कट करते. तर नंदिनी स्वतःचे अश्रू पुसते आणि म्हणत असते, आता तुला रडून चालणार नाही नंदिनी, आता तू देशमुखांच्या घरची सून आहेस, डोळे पुस. त्याबरोबर ती स्वतःच आपले डोळे पुसते. तर दुसरीकडे आता काव्या ही वरती रूमच्या दिशेने चाललेली असते. तर तिला आठवत असतं की नंदिनी तिला काय म्हणाली होती. नंदिनीने तिला सांगितलं होतं की हे मंगळसूत्र आहे बाळा, हे असंच काढता येत नाही. काव्या सांगत होती तिला की ताई अगं मला हे मंगळसूत्र म्हणजे फास वाटतोय, पण नंदिनीने तिला समजावलं होतं की काव्य असं बोलून नाही चालत. काव्य आता म्हणत असते की ताई तर असं वागते की जसं काही जणू घडलेलंच नाही आहे. तिला तर हे सगळं घडलंय त्याने फरकच पडत नाही आहे असं दिसतंय. आणि तो जीवा, तो तर माझ्याकडे साधं बघतही नाही आहे. पण नाही, मी हे सगळं नाही सहन करणार. मला काही करून हे लग्न मोडायचं आहे. मला माझा जीवा हवा आहे. मी हे लग्न मोडणार. मी पार्थचं नाव माझ्या नावापुढे सहन नाही करू शकत, नाही बघू शकत मी. आणि त्याचं मंगळसूत्र घालून तर मी नाहीच मिरवू शकत. काहीही झालं तरी मी हे लग्न मोडणार. जोवर हे लग्न मोडत नाही तोवर मी शांत बसू शकत नाही. तर दुसरीकडे आता बाबा हे आईशी बोलत असतात. त्या आईला म्हणत असतात की हे बघ मालिनी, त्या गावात ज्या प्रकारे आपल्या मुलांची लग्न झाली तिथे आपल्या हातात काहीच पर्याय नव्हता, म्हणून आपण ती लग्न लावून दिली. पण आता आपण आपल्या घरात, आपल्या माणसांच्यात आणि आपल्या शहरात आलो, त्यामुळे इथे आपण आपल्याला हवं तसं, आपल्याला हवं ते करू शकतो. इथे ना कोणी यशवंतराव येणार आहे, ना कोणी शंकर येणार आहे, की ना कोणी लाठीकाठी घेऊन येणार आहे, किंवा कोणी ना इथे तुझ्यावर काचेची बाटली फेकून मारणार आहे. त्यामुळे आता आपल्याला जे हवं आहे ना, आपण ते करूया. आई विचारते, म्हणजे तुमच्या मनात नेमकं काय आहे? बाबा म्हणत असतात, आपण आपल्या मुलांना मोकळं करूया. अगं हो, खरं बोलतोय मी मालिनी. जर आपल्या मुलांनाच या नात्याचा त्रास होत असेल, त्यांची घुसमट होत असेल, तर या सगळ्याचा काय उपयोग आहे?
आपण आपल्या मुलांना मोकळं करून टाकूया, त्यांना त्यांचं आयुष्य जसं जगायचं आहे तसं जगू देत, हा पर्याय आपण त्यांना आईवडील म्हणून देऊयात. तर दुसरीकडे रम्या ही काव्याची ॲक्टिंग करत असते. मी असं काही करणार नाही आहे, मी दिवा वगैरे लावणार नाही आहे. त्यानंतर आता लगेचच तिघी हसायला लागतात. तर मंजू म्हणत असते, एकदम बरोबर एकदम बरोबर केलीस त्या काव्याची ॲक्टिंग, ती काव्यसुद्धा असंच करते. तर आता वसू म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे का, मला सगळ्यात जास्त आनंद केव्हा झाला होता, ज्यावेळेस मी त्या नंदिनीला त्या काव्याच्या पाया पडायला लावलं ना, तेव्हा. पाया पडली नंदिनी काव्याच्या, पण त्याचं खरं सुख मिळालं मला. माझा जीव अगदी शांत आणि थंड झाला. त्यानंतर आता लगेचच पुढे म्हणत असते रम्या की अजून तर बरंच काही व्हायचं बाकी आहे. तर आता लगेच मंजू म्हणते, त्या दोघींमध्ये ना नळावरची भांडणं व्हायला पाहिजेत. तर आता रम्या विचारते, नळावरची भांडणं म्हणजे? त्याबरोबर लगेच मंजू म्हणते, नळावरची भांडणं म्हणजे एकीमेकीच्या झिंज्या उपटून भांडायला हव्यात त्या दोघीजणी. त्याबरोबर लगेच आता पुढे म्हणत असते वसू की होणार, सगळं तसंच होणार. इतक्यात त्यांना दिसतं की काव्या ही आता नंदिनीच्या रूममध्ये चाललेली आहे. त्या दोघी आज एकत्र झोपणार आहेत. त्याबरोबर आता हे बघून त्या तिघींना आणखी मज्जा वाटते. त्या आता लगेच म्हणायला लागतात की वा, आता ह्या दोघी बहिणी एकत्र जाणार म्हणजे आणखीन मजा येणार, ह्या कारण आणखीन भांडणार. आजच्या दिवस रूमच्या आत भांडणार आणि उद्यापासून 4 चौघात भांडणार. वाव, मज्जाच येईल. त्याबरोबर लगेचच इकडे आता रम्या म्हणत असते, काव्या ही आगीसारखी आहे, आग आहे काव्या म्हणजे. ती जर भडकली ना एकदा तर मग काही बघूच शकत नाही आपण. तर लगेच वसू आत्या म्हणत असते, आणि नंदिनी ही शांत संत पाण्यासारखी आहे, तिच्यात कितीही आग लावण्याचा प्रयत्न करा, आग लागतच नाही. पण आता आपण काव्याला इतकं भडकवायचं की एकदा का आग पाण्यात लागली की मग मात्र आग विझता कामा नये, असं आपण करून ठेवायचं. ते पाणी आटायला हवं याची काळजी आपण घ्यायची. तर दुसरीकडे बाबा हे आईला समजावत असतात की अगं तू का शांतपणे विचार नाही करत आहेस. जर आपल्या मुलांनाच हे सगळं नको असेल, त्यांची घुसमट होत असेल तर. त्यावर आई म्हणते, कसं शांतपणे विचार करू मी, काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला कळतंय का. अहो अजून आपल्या मुलांची उष्टी हळदसुद्धा उतरलेली नाही आहे, पूर्ण 24 तास नाही झालेले. बाबा म्हणतात पण अगं हे सगळं पुढे जाऊन नाही वर्क झालं तर. त्यावर आई म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला कळतंय का. अहो वर्क होणं नातं आहे त्यांचं, 24 तास तर होऊ देत. तुम्ही जे बोलताय ना त्याला खूप घाई होतीये हो, तुम्ही विचार करा ना शांतपणे. सगळं हळूहळू बदलत जाईल. विश्वासाच्या जीवावरती जगतो ना आपण. आणि काल त्यांच्या आयुष्यात जे काही घडलंय ना त्याच्यासाठी उत्तर फक्त आणि फक्त काळ आहे. जसा जसा काळ जाईल तशी तशी जखम भरून येईल, कळतंय तुम्हाला. उलट आपण त्यांना विश्वास द्यायला हवा. तुम्ही हे सगळं काय बोलत बसला इथे, थोडासा वेळ जाऊ द्यात ना, थोडासा वेळ जाऊ द्यात. हळूहळू त्यांच्यातलं बोलणं वाढू द्यात, हळूहळू गप्पा होऊ द्यात, विषय वाढू द्यात, मैत्री होऊ द्यात. त्यानंतर हे अशा प्रकारे झालेले लग्नसुद्धा ते एक्सेप्ट करतील कदाचित. अजून त्यांना एकमेकाची सवय नाही आहे, त्यामुळे सध्या त्यांना अवघडल्यासारखं वाटणारच आहे. पण म्हणून त्याच्यावरचा पर्याय हा नाही आहे. कळतंय तुम्हाला मी काय सांगण्याचा प्रयत्न करते ते. आणि कदाचित तुम्ही म्हणताय तो पर्याय योग्य असेलही, आपण त्यांना मोकळं करूनही. पण समाजाचं काय, समाज जाऊ द्यात. आपल्या घरात तुम्ही एक काम करा, हे सगळं जा आणि वसुताई आणि मंजूताईंना सांगा. बघूया ना त्या तरी हे सगळं एक्सेप्ट करतायत का, बघूया त्यांचं मत काय आहे. जर आपण तुम्ही जो म्हणताय तो निर्णय घेतला ना तर त्यामध्ये आपली सगळी नातीगोतीसुद्धा तुटून जातील, मागे पडतील. आणि त्याशिवाय त्या चौघांना लोकांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील, ते तर सगळं वेगळं राहीलच. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. अहो विश्वास तर कशाचाच नसतो ना. अंगठीने वाजवून आणलेला नारळ हा सुद्धा कधीतरी नासका निघतोच. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने ठरवलेली लग्न ती सुद्धा कधीतरी मोडतातच. अहो रोज रात्री आपण झोपतो, आपल्याला माहीत सुद्धा नसतं उद्या सकाळी आपण उठणार आहोत की नाही, तरीसुद्धा आपण झोपतोच ना. त्यावर बाबा म्हणत असतात, हे बघ तू जे काही बोलतेस ते सगळं मालिनी मला पटतंय, पण तरीसुद्धा जर हे सगळं वर्क नाही झालं तर आपण आपल्या मुलांना हा पर्याय सुचवूया.
त्याबरोबर दुसरीकडे आता काव्या ही नंदिनीकडे आलेली असते आणि आता ती नंदिनीला म्हणत असते, ताई काय सुरू आहे तुझं, चल आपण आपल्या घरी जाऊयात, ताई चल ना. त्याबरोबर नंदिनी म्हणते, काय बोलतेस तू काव्या. त्यावर काव्या म्हणत असते, हो ताई प्लीज, अगं जाऊयात ना आपण आपल्या घरी, इथं जीव घुसमटतोय ग माझा, नको थांबूयात इथे. इथे आल्यापासून ना मला नुसतं असं वाटतं इथून पळून जावं, लांब निघून जावं ग कुठेतरी. आणि त्या वसू आत्या आणि मंजू आत्या आणि ती रम्या, ह्या तिघी तर ना मुद्दामून आपल्याला त्रास देण्याचा जणू काही प्रयत्नच करत आहेत. अगं त्रास होतो यांच्या वागण्यामुळे मला. काय तर म्हणे यांना लग्नानंतरचे खेळ खेळायचे आहेत. अरे ह्या खेळ खेळतायत पण त्रास आपल्याला होतोय ना त्याचा. खरंच नाही थांबायचंय मला इथे, चल. त्याबरोबर नंदिनी म्हणते, काव्य तू शांत हो. काव्या म्हणते, ताई कशी शांत होऊ, कळतंय का तुला, तू काय बोलतेस ते, नाही शांत होऊ शकत आहे मी. अगं आज जे काही घडलंय ना त्यामुळे आपले लाईफ 360 डिग्री अँगलने चेंज झालेत. येतंय तुझ्या लक्षात आज जे काही घडलंय ते. तू कशी इतकी रिलॅक्स राहू शकतेस ग, आर यू आउट ऑफ युअर माइंड, तुला कळतंय. अगं आज जे काही घडलंय त्यामुळे आपलं पूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे. तू तर असं दाखवतेस की तुला काही फरकच पडत नाहीये, सगळं छान आहे, सगळं मस्त आहे. हे बघ ताई, काही झालं ना तरी मी पार्थ ना माझा नवरा म्हणून नाही एक्सेप्ट करू शकत, नाही बघू शकत मी पार्थ ना माझा नवरा म्हणून. आणि मला तर ना असं वाटतंय की मला ना अशी पटकन जाग यावी आणि माझ्या लक्षात असं यावं की नाही, हे सगळं स्वप्न होतं काव्या, वाईट आहे हे सगळं. इतक्यात त्या ठिकाणी श्रेया आलेली असते. आता श्रेया ही नंदिनी आणि काव्याला विचारते, वहिनी मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं. त्याबरोबर आता काव्या काही बोलणार इतक्यात नंदिनी तिला सावरते आणि म्हणते, नाही डिस्टर्ब केलं तुम्ही, बोला ना, काही हवं होतं का तुम्हाला. त्याबरोबर लगेचच श्रेया म्हणत असते, मी इथे झोपले तर चालेल प्लीज. म्हणजे ते काय ना, मला आईने सांगितलं होतं की आज आम्हाला दोघींना सुद्धा त्यांच्या रूममध्ये झोपायचं आहे, पण मला ना माझ्या खोलीत माझ्या बेडवर झोपल्याशिवाय झोप येत नाही, म्हणून म्हणते प्लीज मी झालेली इथे झोपले तर. त्याबरोबर लगेच नंदिनी म्हणत असते, हो हो चालेल ना, आणि विचारतार काय तुम्ही, तुमचीच रूम आहे, तुमचंच बेड आहे, चालेल झोपा तुम्ही इथे, तुम्हाला झोपायचं आहे तर झोपा झोपा. त्याबरोबर श्रेयाला बरं वाटतं. तर इकडे काव्याला मात्र नंदिनी जे काही बोललेली असते ना ते अजिबातच पटलेलं नसतं. तर श्रेया म्हणते, थँक्यू वहिनी, आणि मग लगेचच आता ती पटकन येते आणि तिच्या रूममध्ये झोपून घेते. आता श्रेया तर झोपून जाते, पण नंदिनी आणि काव्या दोघी मात्र झोपलेल्या नसतात. आता दोघींनी सुद्धा एकमेकीकडे पाठ केलेली असते आणि त्या जाग्या असतात. तर मधली श्रेया ही गाढ झोपलेली असते. आता नंदिनीला आठवत असतं की कशा प्रकारे जीवाने दीपक बरोबर फायटिंग करून तिला वाचवली होती, कशी तिची साथ दिली होती. त्यानंतर कोणीच तिच्याशी लग्न करायला तयार होत नव्हतं. त्यावेळेस कशा प्रकारे त्याने तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मी तुझ्याशी लग्न करेन असं म्हटलं, आणि फक्त म्हटलंच नाही तर सगळ्यांच्या समोर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने त्याने तिच्याबरोबर लग्नसुद्धा केलं आणि तिला स्वतःचं नावसुद्धा दिलं. तर दुसरीकडे जीवा हा त्याच्या रूममध्ये लॅम्प सुरू करत असतो, बंद करत असतो, बटन टकटक टक करत असतो आणि त्यालासुद्धा सगळ्या घडलेल्या गोष्टी आठवत असतात. त्यालाही आठवत असतं की कशा प्रकारे पहिल्यांदा काव्य आणि तो भेटला होता, त्यानंतर नंदिनी त्याला कशी भेटली, त्याचं नंदिनीबरोबर लग्न कसं झालं, आणि नंतर पार्थ आणि काव्या हे दोघं जण सतत एकत्र आलेला प्रसंगसुद्धा त्याला आठवत असतो. ते लोक पहिल्यांदा जेव्हा देवदर्शनाला गेलेले असतात त्यावेळेस चुकून काव्याचा पाय सरकतो आणि जीवाऐवजी तिला पार्थ सावरतो आणि दोघं जण एकमेकाच्या नजरेत बघतच राहिलेले असतात. त्यानंतर त्याला आठवतं की काव्याच्या गळ्यामध्ये आता पार्थच्या नावाचं मंगळसूत्र आहे. तो तिला ते मंगळसूत्र काढ म्हणत होता, पण तिने ते मंगळसूत्र काढण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता. आता हे सगळं आठवत असताना आता जीवाच्या शर्टची बटणं उघडी असतात आणि जीवाच्या शर्टचं थोडासा कॉर्नर सरकून बाजूला होतो आणि तिथे त्याला काव्याचं नाव दिसतं. आता ते नाव पाहून जीवा पूर्ण शर्ट उघडतो आणि बघतो काव्याचं नाव, आणि त्याला आठवतं की जेव्हा फर्स्ट टाईम त्याने ते नाव काढून घेतलं होतं त्यावेळेस त्याला तिथे दुखत होतं आणि काव्याला हे सगळं बघवत नव्हतं. पण ज्यावेळेस ते नाव पूर्ण लिहून झालं त्यावेळेस मात्र काव्या खूप खुश झाली होती.
मग आता जीवा हा रागारागाने शर्टची बटणं लावतो आणि काव्याचं ते नाव दिसणार नाही स्वतःला याची काळजी घेत असतो. तर दुसरीकडे आता पार्थ हा त्याच्या आणि नंदिनीच्या लग्नाची पत्रिका बघत असतो आणि पत्रिका बघत असताना त्याला जीवा बोललेल्या शब्दाची आठवण येते. तो जेव्हा ते कार्ड बघतो त्यावेळेस चुकून ते कार्ड उडून जात असतं त्या रात्री आणि जीवा ते कार्ड खाली पडण्यापासून वाचवतो आणि पार्थला म्हणतो, हे बाबा, कार्ड तर आता मी पकडलंय, पण आयुष्यभर हिला मात्र तू मुठीत पकडून ठेवा, नाहीतर उडून जाईल. आणि मग ते दोघंही भाऊ तेव्हा हसले होते ते त्याला आठवतं. त्यानंतर त्याला स्वतःची आणि नंदिनीची एंगेजमेंट आठवत असते. एंगेजमेंटच्या वेळेसुद्धा नंदिनी त्याच्या बोटात अंगठी घालत असताना चुकून अंगठी खाली पडली होती आणि ती अंगठी पडू न देता जीवाने पकडली होती. त्यानंतर पुन्हा ती अंगठी नंदिनीने पार्थच्या बोटात घातलेली होती. सगळं काही अगदी व्यवस्थित आठवत असतं त्याला. त्यानंतर इकडे काव्याला आठवत असतं की जीवा तिला किस करत असतो त्यावेळेस तिने तो किस घेतलेला नसतो आणि जीवाने तो किस परत त्याच्या खिशात टाकलेला असतो. त्यांनी मस्करी केलेली असते आणि ती तिला आठवत असते. त्यानंतर 2 मुलं तिला त्रास देत असतात आणि त्या ठिकाणी जीवा येऊन मस्त त्यांची कुटाई पिटाई करून टाकतो. त्यानंतर तिला पुन्हा हेही आठवतं की आता जीवा तिच्या आयुष्यात नाही तर पार्थ तिच्या आयुष्यात आहे. तिचा नवरा म्हणून पार्थने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे आणि आता काव्या ते मंगळसूत्र बघत असते आणि तिला या गोष्टीचा त्रास होत असतो. ती ते मंगळसूत्र धरून रडत असते. त्यानंतर आता काव्या ही मागे वळून पाहते तर तिच्या लक्षात येतं की नंदिनीची तिच्याकडे पाठ आहे. तिला वाटतं की नंदिनी झोपली आहे. मग ती सुद्धा पुन्हा नंदिनीकडे पाठ फिरवून झोपून घेत असते. तर आता नंदिनी काव्याकडे बघते तर नंदिनीला काव्या ही तिच्याकडे पाठ करून झोपलेली दिसते. नंदिनीला सुद्धा वाटतं काव्या ही झोपली आहे, पण खरं तर आज रात्री ह्या चौघांपैकी कोणीही झोपलेलं नसतं. चौघंही जागेच असतात आणि रडतच असतात, कारण त्यांच्या आयुष्यात घडलेलंच काही असं असतं. त्यानंतर आता इकडे नंदिनीला भेटण्यासाठी मुक्ता आलेली असते आणि मुक्ता ही तिला सांगत असते, नंदिनी, नातं हे फटाकड्यासारखं एका झटक्यात फुटून जाणारं नसावं, तर समईतल्या वातीप्रमाणे शांतपणे तेवत राहणारं असावं. आता काय करायचं तो निर्णय तू घे, सगळं तुझ्या हातात आहे गं. त्यानंतर आता काव्या नंदिनीकडे येते आणि नंदिनीला म्हणत असते, ताई, आपण वेगळं होऊयात ना, डिवोर्स घेऊया आपण आणि आपल्या घरी जाऊयात ना प्लीज. त्याबरोबर नंदिनी म्हणते, नाही, मी जीवाला घटस्फोट देणार नाही. आणि मग नंदिनीला आठवतं की कशा प्रकारे जीवाने तिची साथ दिली होती. नंदिनी म्हणत असते, काही झालं तरी मी जीवाला घटस्फोट देणार नाही, कारण ज्यावेळेस सगळ्यांनी माझी साथ सोडली होती, ज्यावेळेस जीवाने माझ्या डोक्यावर विश्वासाने हात धरला, त्याने माझ्यावरती विश्वास ठेवला, जोपर्यंत तो स्वतःहून येऊन मला सांगत नाही की त्याला माझ्यापासून घटस्फोट हवाय, तोवर मी त्याला घटस्फोट नाही देणार. त्याने माझ्यावर ठेवलेला विश्वास हा माझ्यासाठी आयुष्यभर पुरेसा आहे आणि मी त्याच्यावर राहीन. त्याबरोबर हे ऐकून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. मित्रांनो, व्हिडिओला लाईक यासाठी करा की तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला पुढे आणखीन अशा छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब कराच, पण बेल आयकॉन यासाठी प्रेस करा जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगदी पटापट मिळायला हवं आणि तुम्हाला व्हिडिओचा आनंद हा असाच घेता यायला हवा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता नंदिनीने जीवाला घटस्फोट न देण्याचा हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे का चुकीचा? आता जीवाला नंदिनीचा हा निर्णय पटणार आहे का? कारण काव्याने तर पार्थ बरोबर लग्न केलेलं आहे, त्यामुळे आता जीवा हा तिच्याकडे पुन्हा त्या दृष्टीने कधीच पाहू शकणार नाही, कारण ती आता त्याच्या मोठ्या भावाची बायको म्हणजेच त्याची वहिनी आहे. त्यामुळे आता जीवा हा नंदिनीला सोडून देईल का आणि पुन्हा काव्याकडे येईल का, की तो आपल्या भावाच्या बायकोकडे पुन्हा वाईट नजरेने किंवा त्या दृष्टीने बघू शकणार नाही? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जीवा आणि नंदिनी की काव्या आणि पार्थ कोणती जोडी जास्त आवडते ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आपला व्हिडिओ हा तुमच्या मित्रपरिवार त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून तुम्हाला जसा व्हिडिओचा आनंद घेता येतोय त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.